नमस्कार, मी सुनीता बुलकुल कुकिंग विथ सुनीता बुलकुल आपल्या युट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आतापर्यंत आपण आहे ना टिफिनची सिरीज बघितलेत। आज आपण आहे ना टिफिन साठी सँडविच करतोय। थोडं वेगळं आहे, दही सँडविच करतोय। खूप छान टेस्टी लागतं आणि मेन म्हणजे मऊ पडत नाही, कुरकुरीत राहतं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। हे बघा, असं आहे ना आपल्याला दही आहे ना बांधून ठेवायचं किंवा आता आपण आहे ना असं दाबून मी याच्यातलं सगळं पाणी काढून घेते। मग याच्यावर आपल्याला काय ते जड ठेवायचं आणि सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे। कमीत कमी 2 तासासाठी तरी आपल्याला हे करून घ्यायचं आहे। हे बघा, असं पाणी निघून जातं। आता मी ना याच्यावर जड ठेवते, काहीतरी असं जड ठेवायचं। मी ते खलबत्ता ठेवते आणि याच्यातलं ना सगळं पाणी 2 तास आपल्याला ठेवायचं आणि पाणी निथळून घ्यायचं आहे। हे बघा, आता इथे आहे ना आपले कोबी मस्त झालेला आहे बारीक, तुम्हाला दाखवते। बघा, असं झालेलं आहे। बाकीचा पण मी आता काढून घेते। असं बारीक चिरून घ्यायचं तुम्ही पण मस्त। आता आपण गाजर पण करून घेऊ। हे बघा, आता आहे ना साहित्य बघून घेऊ। इथे मी अर्धा वाटी शिमला घेतलेली आहे, बघा कशी बारीक चिरून घेतलेली आहे। पत्ता कोबी घेतलेला आहे, तो बारीक चिरून घ्यायचा। स्वीटकॉर्न घेतलेले, हे थोडेसे आहे ना उकळून घेतलेले आहे ते मी पाण्यामध्ये। आणि गाजर घेतलेलं आहे अर्धा वाटी। इथे चवीनुसार मीठ, मिरेपूड घेतलेली अर्धा चमचा, चाट मसाला अर्धा चमचा, कोथिंबीर। हे झालं आपलं सँडविचचं साहित्य। त्याचबरोबर आपल्याला लागेल सँडविचचे ब्रेड आणि बटर। इथे आपण एक चटणी करतोय, त्याच्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतलेली वाटीभर, अर्धा वाटी फुटाण्याची डाळ, चाट मसाला अर्धा चमचा, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे। आता आधी आपण सगळ्यात पहिले चटणी करून घेऊ। बघा, आता इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, डाळ्या, चाट मसाला अर्धा चमचा, हिरव्या मिरच्या, तुम्ही इथे हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या, चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू घ्यायचा आहे, त्याचा रस। त्याच्याने ना छान अशी चव येते, लिंबाने मस्त चव येते आणि चटणीचा कलर पण हिरवागार राहतो। त्याच्यात आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे, पाणी न टाकताच आपल्याला हे वाटून घ्यायची। हे बघा, इथे मस्त अशी आपली चटणी बनवून तयार झालेली आहे, बघू शकता। हे बघा, आता इथे ना इथंही आपण जे हे करायला ठेवलं होतं मी तळायला, ते घेतलेलं आहे मी। हे बघा, छान असं घट्ट झालेलं आहे, बघू शकता तुम्ही, मस्त झालेलं आहे घट्ट। तर आपण याच्यामध्ये ह्या ज्या भाज्या घेतल्या आहेत ना, या टाकून घ्यायच्या आहे। पहिले तर मी पत्ता कोबी टाकते। दही घट्ट करून घ्यायचं, कारण असं असतं की दह्यामध्ये खूप पाण्याचा अंश असतो ना, त्यामुळे मग ते असं घट्ट करून घ्यायचं। म्हणजे मग काय होतं की पाणी सगळं गेलं ना, त्याच्यातलं निथळलं ना, तर छान घट्ट होतं आणि त्याचबरोबर मग आपले सँडविच मस्त तयार होतात, ओलसर होत नाही। आता इथे मी पत्ता कोबी, गाजर, शिमला आणि स्वीटकॉर्न टाकून घेते। इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, कोथिंबीर, छान मिक्स करून घेऊ पहिले। तर यामध्ये चाट मसाला अर्धा चमचा, 1 चमचा काळी मिरी पूड आणि चवीनुसार मीठ टाकायचंय। मिक्स करून घ्यायचं पूर्ण सगळं। बघा, आता इथे मी ना ब्रेडचे 4 स्लाइस घेतलेले ते। तर आपल्याला या 2 स्लाइसला बटर लावून घ्यायचं आहे, छान लावायचं मस्त बटर। जेवढं बटर छान लावाल ना, तेवढं मुलांना आवडतं। बघा, मस्त लागलं गेलं बटर आता। आणि ह्या 2 स्लाइसला ही जी आपण चटणी करून घेतलेली आहे ही लावायची।
चांगली मस्त व्यवस्थित लावायची. दोन साईडला बटर, दोन साईडला चटणी, मस्त असं छान तयार होतं आपलं मग हे सँडविच. अजिबात नरम पडत नाही. तुम्ही जर म्हणाल की याच्यामध्ये आपण दही वापरलेलं आहे मग ते नरम होईल वगैरे, अजिबात होत नाही. हे बघा असं करून घ्यायचं. आता इथे आपल्याला हे जे सारण करून घेतलेलं आहे आपण दह्याचं मिश्रण हे टाकून घ्यायचं आहे. जिथं आपण बटर लावलं ना तिथं हे सारण ठेवायचं. बघा असं छान मस्त तयार होतंय सँडविच. नक्की करून बघा तुम्ही, मुलांनाही फार आवडेल. वेगळं लागतं, मस्त चव तर अप्रतिम लागते. तर ही जे चटणीचं साईड आहे ते आपण पलटी करून घेऊ. आता आपण याला आहे ना वरतून बटर लावून घेऊ, म्हणजे छान शेकल्या जातं. मस्त लावून घेतलं मी. तव्यावरच शेकते मी. तुमच्याकडे जर हे असेल सँडविच मेकर त्याच्यावर केलं तरी चालतं, मस्त होतात त्याच्यावर पण आता मी इथे तव्यावर करते. आपला नॉर्मल जो चपातीचा तवा असतो त्याच्यावरच करते मी. हे बघा तवा ठेवलेला आहे मी. तवा छान गरम झालेला आहे. जास्त पण गरम नाही करायचा. ज्याला आपण बटर लावून घेतलेलं आहे ना ती साईड आहे ना आता खाली करायची. हे बघा असं मस्त भाजून घ्यायचे. आता हे बघा आता आहे ना आपण दुसरीकडनं पण असं बटर लावून घेऊ आणि पलटी करून घेऊ. मस्त भाजल्या जातात. मग घाई करायची नाही, एकदम मस्त पटापट होतं हे पण. दोघे याला लावून घेते सँडविचला. मस्त जास्त व्यवस्थित लावलं ना सगळीकडनं भाजल्या जातं. मग असं व्यवस्थित लावायचं. हे बघा असं पलटी करून घ्यायचं. बघा कलर किती भारी आलाय. हे बघा मस्त छान झालेलं आहे. हे बघा किती मस्त क्रिस्पी झालेले आहे. आता हे आपण आहे ना काढून घेऊ. आता मी हे बघा मस्त झालेले ते. आता आपण आहे ना असं मधून छेद करून घेऊ. किती भारी झालेले बघा आपले सँडविच. एकदम मस्त होतात. अजिबात तुटत नाही किंवा काही होत नाही. मस्त होतात. नरम तर अजिबात पडत नाही. तुम्हाला जर डाऊट असेल नरम होतोय तर एक दोन करून बघा तुम्ही पहिले. हे बघा मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. खूप छान क्रिस्पी झालेले आहेत. तुम्ही शाळेच्या डब्याला किंवा सकाळच्या नाश्त्यालाही बनवून ठेवू शकतात, खाऊ शकतात. झटपट होतात. फक्त याच्या भाज्या आहेत ना त्या तुम्ही रात्री त्याची तयारी करून ठेवा. एकदम परफेक्ट मस्त सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तयार होतात त्या. बघा मी आता सकाळच्या घाईमध्येच केलेले आहेत. बघू शकतात मुलांच्या डब्यासाठी. बघा इथे मस्त असं आपलं दही सँडविच तयार करून झालेलं आहे. खूप छान टेस्टी लागतं. आणि मेन म्हणजे इथे आपण दही कसं तयार करायचं इथपर्यंत मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे. तर यामुळे रेसिपी अजिबात चुकणार नाही किंवा तुमचं सँडविच मऊ पण पडणार नाही. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
आपण अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.